नमस्कार मंडळी, आपण भेटतो आहोत परत आपल्या तिसऱ्या भागात हिलरीच नॉलेज स्प्रिंगच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये. आणि आज आपल्याबरोबर आहेत खुद्द डॉक्टर राजेश कोगजे, जे हिलरीच नॉलेज स्प्रिंगचे फाउंडर मेंबर आहेत. तर नमस्कार सर, आपलं स्वागत आहे या प्लॅटफॉर्मवर. तर सर्वात पहिलं आपल्या शेतकरी मंडळींना आपल्या जर्नीबद्दल आणि आपल्या एक्सपिरियन्सबद्दल आणि आपलं एक इंट्रोडक्शन दिलं तर खूप बरं पडेल. माझं नाव डॉक्टर राजेश कोगजे. मी पुण्यामध्ये माझं शिक्षण झालं 10वीपर्यंत. नंतर माझं शिक्षण सगळं पुण्याच्या बाहेर झालं आणि ग्रॅज्युएशन नंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशनला आणंदला गेलो गुजरातमध्ये आणि ॲनिमल न्यूट्रिशन या विषयामध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्याच्यानंतर मी जवळजवळ 4 कंपन्यांमध्ये साधारण काम केलं. त्याच्यात पोल्ट्री मला हा एक्सपोजर चांगला मिळाला, कॅटल फार्मिंगचा एक्सपोजर चांगला मिळाला. मग सुरुवातीला मी पोल्ट्री खाद्य विकायचो. मग त्याच्यानंतर मी नोवार्टिस जर कंपनीचं नाव तुम्ही ऐकलं असेल तर त्या कंपनीमध्ये फार्मास्युटिकल डिव्हिजन होती ती, आणि त्याच्यामध्ये बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, भूतान आणि भारतामधले असे मोठे मोठे अकाउंट्स जे होते ते माझं बघायचं काम होतं. बरोबर, म्हणजे इंडिया आणि सार्क हे आणि प्रोडक्ट मॅनेजरचं माझं काम असायचं. म्हणजे एखादं प्रोडक्ट डेव्हलप आपण जर करतो आहोत तर ते का करतो आहोत, बरोबर आहे, ते स्वतःला पहिलं विचारायला लागायचं. बरोबर. आणि ते मार्केटमध्ये फिरल्याशिवाय शक्य नाही, कारण शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही जेव्हा पोचाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत. बरोबर. म्हणजे तुम्ही एसी रूम मध्ये बसून यू कॅनॉट मेक आउट काय करायचं, कसं करायचं. तर ते शेतकरीच आपल्याला त्यांचे प्रॉब्लेम सांगतात की हा प्रॉब्लेम आहे आणि हा सॉल्व्ह होत नाहीये. बरोबर आहे. आणि बऱ्याच वेळा ते तसंच करत राहतात फार्मिंग, आणि बऱ्याच वेळा सोल्युशन्स त्यांना मिळत नाहीत. आणि म्हणून मग त्या एक्सपोजरचा मला फायदा झाला. अशी माझी जर्नी म्हणजे स्टार्ट झाली. जवळपास तुमची किती वर्ष आता या फील्डमध्ये आहात तुम्ही? आता मी 23 ते 25 वर्ष मला झाली. राईट. आता ह्या जर्नीमध्ये एक साधारण भूमिका अशी आहे की चॅलेंजेस तर प्रत्येक इंडस्ट्रीला असतातच आणि ती कॉन्टिन्युअस असतात. तर ह्यामध्ये जेव्हा तुम्ही ऑन फील्ड फार्मर्स बरोबरती एखादं सोल्युशन प्रोव्हाइड केल्यानंतर नेक्स्ट सायकलमध्ये दुसरं चॅलेंज उभं राहतं, त्याच्यासाठी आपल्याला सोल्युशन द्यायला लागतात. तर ह्यामध्ये तुमच्या मागच्या 23-24 वर्षाच्या जर्नीमध्ये तुम्हाला असे काय पेन पॉईंट दिसत आहेत जे फार्मर्सना रेग्युलरली हिट करत जात आहेत? हा खूप चांगला प्रश्न विचारलात तुम्ही. कारण की फार्मरचे प्रॉब्लेम मी जेव्हापासून कॉलेजमधनं बाहेर पडल्यापासून बघतोय, 1999 पासून बघतोय, फार्मरचे प्रॉब्लेम काही संपत नाहीत. आणि डे बाय डे त्यांना नवीन नवीन चॅलेंजेसला सामोरं जावं लागतं. बरोबर. म्हणजे हॅट्स ऑफ टू देम, कारण की प्रत्येक गोष्टीला ते फेस करतात. बरोबर. आणि पुढे जात राहतात. राईट. आणि तुम्ही जर बघाल तर आपल्या भारतामधली पण इंडस्ट्री ही ग्रोईंग आहे. बरोबर. मग ती पोल्ट्री असो, कॅटल इंडस्ट्री असो, आणि प्रत्येकाला काहीतरी नवीन पाहिजे, इनोव्हेटिव्ह पाहिजे. का त्यांना नवीन पाहिजे? कारण जुन्या प्रोडक्टला ते वापरत आहेत, पण त्याच्यातनं त्यांच्या एक्सपेक्टेशननुसार त्यांना जी प्रोडक्टिव्हिटी मिळायला पाहिजे ती मिळत नाही. राईट. तर समोरच्या फार्मरचे दुःख जे आहेत ती वेगवेगळ्या प्रकारची आहेत. म्हणजे जसं की जनावराचं वजन वेळेवर नाही येणं, बरोबर, किंवा युनिफॉर्मिटी त्या जनावरांमध्ये न येणं, किंवा त्यांची फर्टिलिटी चांगली न मिळणं, प्रतिकारशक्ती कमी होणं सीझन बदलल्यानंतर. कारण आता उष्णकटिबंधीय प्रदेशात आपण राहतो, त्यामुळे ती व्हेरिएशन आणि रिजन वाईज क्लायमॅटिक कंडिशन बदलतात. म्हणजे तुम्ही नॉर्थला जाल, साऊथला जाल. आता रिसेंटली मी ईस्टमध्ये जाऊन आलो तर तिथले प्रॉब्लेम अजूनच वेगळे दिसले मला. म्हणजे हाय ह्युमिडिटी क्लायमेटमध्ये होणारे त्रास. राईट. त्याच्यानंतर आता आपण येतो पुणे किंवा सातारा, कोल्हापूर, नाशिक, म्हणजे हा जो ड्राय एरिया आहे, ड्राय म्हणजे ज्याच्यामध्ये ह्युमिडिटी कमी आहे, आर्द्रता थोडी कमी आहे, तर ते प्रॉब्लेम्स वेगळे, तिकडचे प्रॉब्लेम्स वेगळे. तर मला हे जाणवलं की प्रत्येक प्रॉब्लेमला सामोरं शेवटी फार्मरला जावं लागतं. त्यामुळे चॅलेंजेस हे त्यांच्या नशिबात आहेत. बरोबर. आणि आपले फार्मर सगळे चांगले कष्ट करून त्या करतात, फेस करतात त्या गोष्टी. आणि जेव्हा 60% ऑफ अवर इकॉनॉमी आपली जी फार्मर वरती डिपेंड आहे, पाठीचा कणा आहे. राईट. आणि आपण म्हणजे त्यांची जर का सोल्युशन्स त्यांना नाही मिळाली तर त्याचा डायरेक्ट इफेक्ट आपल्या GDP वर होऊ शकतो. बरोबर. तर आपल्या देशाच्या इकॉनॉमीला बिल्ड करण्यात पण त्यांचा तेवढाच महत्त्वाचा पार्ट आहे. आणि ती जी चॅलेंजेस संपवण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला कुठेतरी वाटचाल करायला पाहिजे. आता हिलरीच आपण जेव्हा फॉर्म केली, आणि मी तुम्हाला बघतोय कारण आपण तसे मित्र पण आहोत, त्यामुळे मी तुम्हाला मागची 5-6 वर्ष त्यामागे झटताना बघितलंय की काही रिसर्च, लॅबॉरेटरी टेस्ट, फार्मरकडे हे, तर ते तुम्हाला गरज का वाटली?
नाही, मला नोकरीसाठी ज्या ज्या कंपन्यांनी म्हणजे कंपनीमध्ये मी रुजू झालो होतो किंवा काम करत होतो त्या सगळ्या कंपन्यांचा किंवा त्यांचा पण मी आभारी आहे, कारण की त्यांनी मला पहिली गोष्ट एक्सपोजर दिली. हो बरोबर आहे. मार्केटमध्ये जायलापर्यंत पोहोचायचं कसं आणि पोहोचल्यानंतर तुमच्या हातात काहीतरी विकायला पाहिजे ना. नुसतंच जाऊन तुम्ही जर त्याला सोल्युशनच देऊ शकत नसाल तर काही उपयोग नाही. बरोबर आहे, अगदी खरं. तर या सगळ्या कंपन्यांनी मला मदत केली. माझे सवंगडी बरोबरचे जेवढे लोक होते प्रत्येकाने गाईड पण केलं. आणि सगळ्यात जास्त मला जर मी कॉलेजमध्ये कमी शिकलो पण शेतकऱ्यांनीच जास्त शिकवलं. राईट. फार्मरकडे गेल्यानंतर फार्मरची ती लॅबोरेटरी त्याच्या जवळच असल्यामुळे त्याला डे टू डे बेसिसवरती रिअल लाईफ एक्सपिरियन्स टेस्टिमोनियल्स तर ते तुम्हाला मिळतात. आणि त्याच्यावरती मग मी विचार करायचो. बऱ्याच ठिकाणी मला फार्मर लोकांनी सांगितलं की आमचे हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. राईट. तर मला एक गोष्ट जाणवायला लागली की जनावरांची किंवा पोल्ट्री फार्म्समध्ये त्या पक्ष्यांची प्रतिकारशक्ती कमी झाली. बरोबर. ही सगळे प्रॉब्लेम स्टार्ट होतात. आणि आता ब्रीड पण अशी डेव्हलप झालेली आहेत की विदिन 35 डेज तुम्हाला 2.3, 2.4, 2.5 kg बॉडी वेट मिळायला लागलं. म्हणजे पूर्वी आपल्याला 70 दिवस लागायचे, कधी कधी 70, 75 दिवस लागायचे. ओके. तर जेनेटिक रिव्होल्युशन झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात पूर्वी जर तुमच्याकडे अँबॅसिडर कार होती तर त्याच्यात तुम्ही रॉकेल टाकून पण पळवू शकत होतात. बरोबर. पण आताची परिस्थिती तुमच्याकडे आता मर्सिडीज कार आहे. मग मर्सिडीज कारला ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही त्याला इनपुट द्यायला पाहिजे. खरं. मग ते शेतकऱ्यांना हे जाऊन कोण सांगणार की बाबा तुमच्याकडचं जे हे ब्रीड आहे हे या प्रकारचं आहे. राईट. ते प्रोडक्टिव्हिटी चांगली देईल पण त्याला लागणारं इंधन आपण देतोय का. बरोबर आहे. मग मी असा विचार करत असताना आपण शेतकऱ्याला प्रश्न विचारण्यापेक्षा शेतकऱ्याला सोल्युशन काही देऊ शकतो का असा विचार करत करत ही कंपनी हिलरीचची स्थापना झाली. ओके. आणि हा खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे की तुम्ही त्याच्या पुढेही जाऊन, कारण सगळ्या कंपनी फक्त प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेसवर भर देतात, पण तुम्हाला ही पण आयडिया चांगली सुचली की एक नॉलेज प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांसाठी झाला पाहिजे आणि आपल्या काही जी प्रॉडक्ट्स आहेत त्या रिलेटेड जे एक्सपर्ट्स आहेत त्या एक्सपर्ट्सनी येऊन त्या टिप्स देणं या प्लॅटफॉर्मवर त्याची सुरुवात केल्याबद्दल खूपच आभारी होतो मी. येस. आणि ह्याच्यामध्ये काय होतं की आता बायोमेटाफ्लो ही जी कंपनीचं जे ब्रँड नेम आहे हे बेसिकली ऑस्ट्रेलियन कंपनी जी आहे अल्जिब्रा बायो, तर त्यांच्या टेक्निकल कोलॅबरेशन बरोबर मी करतोय. म्हणजे मी असं समजत नाही की मला सगळं यायला लागलं म्हणून. राईट. म्हणजे अजूनही मला 27 वर्षाचा अनुभव जरी असला तरी असं वाटतं अजून मला खूप शिकायचं आहे. बरोबर आहे. किंवा दररोज मी काही ना काही नेव्हर एंडिंग प्रोसेस. हा नेव्हर एंडिंग आहे. आणि प्रॉब्लेम्स जोवर फार्मर शांततेने माझा झोपू शकत नसेल राईट तोपर्यंत मी शांत झोपणं चुकीचं आहे. म्हणजे ऍज अ डॉक्टर मग तुम्हाला सोल्युशन शोधणं हे तुमचं कामच आहे. बरोबर. इट्स युअर ड्युटी. तर मला असं वाटतं की हे प्रोडक्ट बायोमेटाफ्लो जे आता आम्ही प्रमोट करतोय त्याच्यामुळे प्रतिकारशक्ती वाढायची जी मदत होते. बरोबर. किंवा पक्षाला किंवा जनावरांना तहान लागणं आणि त्याच्यामुळे मग पाण्याचं कन्झम्पशन वाढणं, मग त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली प्रोडक्टिव्हिटी वाढणं. बरोबर. पचनशक्ती वाढली की सगळ्या गोष्टी सुधारतात. राईट राईट राईट. तर त्या बेसिसवर एका दगडात आपण म्हणतो ना दोन पक्षी मारणं. बरोबर. तर मी विचार करतो एका दगडात 2 नाही 5 व्हायला पाहिजेत. बरोबर. 5 पक्षी, वाय नॉट 5. का नाही होऊ शकत. बरोबर. तर मग असं काहीतरी बनवून द्या. राईट. जर आपण एखाद्या प्रेग्नंट लेडीला किंवा जनावरांना जसं त्यावेळी काळजी घेतो त्यावेळी त्यांना डेन्स डाएट देतो, थोडंसं कॉन्सन्ट्रेटेड देतो आपण, जसं फिमेल्समध्ये आपण अडिवाचे लाडू, डिंकाचे लाडू वगैरे देतो. बरोबर आहे. मग तसं जनावरांमध्ये पण ती काळजी घेतली गेली पाहिजे. त्यांना पण ते टॉनिक गेलं पाहिजे. मग असं कुठलं टॉनिक बाबा डेव्हलप करता येईल आपल्याला. राईट राईट. आणि ते टॉनिक बायोमेटाफ्लो स्वरूपामध्ये आम्ही प्रमोट करतो. ओके. तर ह्या मागे साधारण ज्या टेस्ट झाल्या किंवा लॅबोरेटरी टेस्ट झाल्या किंवा जे ऑन फील्ड तुम्ही काही फार्मर्सकडनं ते ॲक्च्युली त्यांच्या प्राण्यांवरती ते टेस्ट केलं, त्यातनं काय रिझल्ट आले आजपर्यंत? आता आम्ही बेसिकली स्टार्टिंग कॅटलमधनं केली, कारण कॅटल फार्मिंगमध्ये पण चॅलेंजेस खूप आहेत. बरोबर. त्यांना दुधाला मिळणारा रेट हा फार चॅलेंजिंग असतो. म्हणजे कॉस्ट ऑफ फिडिंग आणि कॉस्ट ऑफ त्या मिल्क प्रोडक्शनची जी प्राइस आहे तो जो रेशो मेंटेन झाला त्याच्यामध्ये त्याची म्हणजे तारेवरची कसरत म्हणतात ना तसं चालू असतं. आणि बाकी सगळे त्याचे उद्योग चालू असतात त्याच्यात ते होऊन जातं. बरोबर आहे. पण जर कमर्शियल तुम्ही फार्ममध्ये जर ट्रायल घेतल्याचं जर मला विचाराल तर त्याच्यामध्ये आम्हाला असं आढळलं की सॉलिड नॉट फॅट जे असतं दुधामधलं त्याचं साधारण 0.2 to 0.3 वाढ होते. ओके. आणि त्यांचं बेसिकली लहान जी काफ असतात वासरं, त्या वासरांकडे सगळे त्या बिचारे दुर्लक्षित असतात. त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही कारण त्यांच्यातनं काही प्रोडक्टिव्हिटी नाही नसते. दूध देणाऱ्या गाईला प्रेम केलं जातं पण त्या वासराला किंवा त्या कालवडी ज्या म्हणतो आपण ना
त्यांच्याकडे लक्ष कमी दिलं जातं. तर आमचं म्हणणं असं आहे की सुरुवातीपासून तुम्ही त्यांना जर बायोमेटाफ्लोसस हे दिलं, टॉनिक दिलं, तर त्यांची एकतर वजन चांगलं होईल, त्यांच्या इंटरनल ऑर्गन्स डेव्हलपमेंटसाठी मदत होईल, बरोबर, आणि त्यांची प्रतिकारशक्ती लहानपणापासून चांगली असेल. ओके. तर नॅचरली ते मोठं होऊन मोठं होऊन त्याची कन्सिव्हिंगची कपॅसिटी म्हणजे गर्भधारणा जी म्हणतो ती चांगली होईल. त्याच्यानंतर त्यांची सस्टेनिंग पॉवर बरोबर ती चांगली राहील, पचनशक्ती चांगली राहील, शेणाची क्वालिटी चांगली राहील. म्हणजे ज्या ज्या गोष्टी वन आफ्टर अनदर येतात त्यांचा हेअर लॉस होणार नाही, म्हणजे केस गळती जे म्हणतो ते होणार नाही. बरोबर. तर जनरली या प्रोडक्टमधून बायोमेटाफ्लोमधून आम्ही असं बघतो की जनावराची ओव्हरऑल हेल्थ कशी मेंटेन राहील. आणि आम्ही जिथे जिथे ट्रायल घेतल्या तिथं फार्मरांचं म्हणणं होतं की सर दूध फक्त 300-400 ml नी वाढलं, पण जनावर मात्र एकदम टकाटक दिसतं. म्हणजे त्याच्यात जनावर आम्हाला एकदम तुमचं म्हणजे पूर्वी आणि मग नॅचरली त्याच्या पुढच्या येणारे जनरेशन्स पण तेवढ्या स्ट्रॉंग जाणार. तर हे प्रोडक्ट आमचं असं नाही की आज द्या आणि उद्या लगेच तुम्ही दूध डबल होईल, ट्रिपल होईल, तसं आम्ही क्लेम पण करत नाही. कारण रॉंग क्लेम, कारण ते इनऑर्गॅनिक होऊन जाईल. आणि हे प्रोडक्ट दिल्यानंतर आम्ही सांगतो की 21 दिवसाचा कालावधी लागतो. कारण शरीर काय करतं, पहिली झीज भरून काढतं. बरोबर. ती झीज भरून निघाल्यानंतर नंतर ते ऍक्च्युअली बेटरमेंट आणि मग तुमच्या जेनेटिक पोटेन्शियल नुसार ते द्यायला चालू करतं. पण सुरुवातीला तुम्ही त्याला जे लागणारं टॉनिक किंवा ज्या गोष्टी आपण दिल्या गेल्या पाहिजेत त्या नाही दिल्या तर मग ते त्या त्रासामध्ये राहतात. तर आपल्याला त्याला त्रासातनं बाहेर काढायचं आहे आणि म्हणून बायोमेटाफ्लो आम्ही रेकमेंड करतो. बरोबर. आणि हे दिल्यानंतर आम्ही बघितलं की दुधामध्ये पण वाढ होते. ओके. पण दुधापेक्षाही महत्त्वाचं दुधाची क्वालिटी इम्प्रूव्ह होते. ओके. दुधाची क्वालिटी. आणि त्याच्यानंतर हे डिलिव्हरी नंतर सुद्धा फायदा करतं. इन्व्होल्युशन ऑफ युटेरस ज्याला आपण म्हणतो, युटेरस परत नॉर्मल जागेमध्ये जाऊन बसलं पाहिजे. प्रेग्नन्सीचा जो लास्ट ट्रायमिस्टर म्हणतात त्यावेळी त्या बाळाची पण न्यूट्रिशन महत्वाची असते पोटातल्या. बरोबर. तर ओव्हरऑल हेल्थसाठी म्हणजे अगदी लहानपणापासून ते अगदी वयस्कर म्हणजे अगदी 5 किंवा 7 वेतानंतरच्या गायींना सुद्धा किंवा पण हे आता गायी म्हशी सोडून पोल्ट्रीमध्ये पण जाऊ शकतं. शीप आणि गोट त्याच्यासाठी आणि गोटमध्ये जाऊ शकतं, हॉर्सेसमध्ये जाऊ शकतं, ॲक्वामध्ये जाऊ शकतं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की मी अजून ह्याच्यामध्ये अजूनही मला शिकायचं आहे. बरोबर. आणि ऑस्ट्रेलियन कंपनी ही अल्जिब्रा बायो जे आहे त्या कंपनीचं सपोर्ट आहे, टेक्निकल सपोर्ट, टेक्निकल कोलॅबरेशन आहे माझं बरोबर त्यांच्याबरोबर हिलरीजचं. आणि त्यांच्या सपोर्टमुळे मला शिकायला पण मिळतं. आणि ते तिकडे काय करतात, तिकडे ते लोक या गोष्टीला फर्मेंटेशन ऑफ फीड असं म्हणतात. बरोबर. म्हणजे ते फीड बनवून ठेवतात आणि जसं आपण मुरघास किंवा सायलेज वगैरे देतो तसं हे 3 दिवस 4 दिवस फीड बनवून ठेवून जर तुम्ही जनावराला द्याल तर ते आवडीने खातात. ओके. आणि इम्पॉर्टंट आहे कारण आपण आवडीने खातात. फीड आणि न्यूट्रिशन मध्ये बऱ्याच वेळा पेट्स मध्ये मी हे ऑब्झर्व केलंय की भले बेस्ट प्रॉडक्ट देतोय पण पेटला ते खावंसं वाटत नाही बऱ्याच. म्हणजे त्याच्यासाठी ते चांगलं आहे पण तो खायलाच मागत नाही. म्हणजे त्याला तो कंटाळ नॉशे येतो बरेच दिवसात खाल्लं तेच खाल्लं तर. तसं ह्याच्यात काही अजिबात नाही. ह्याच्यामध्ये आम्ही जे प्रोडक्ट डेव्हलप केलंय कॅटलसाठी स्पेशली ते आवडीने खातात. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला मोलॅसिस टाकायची पण गरज नाही. म्हणजे ज्या लोकांना मोलॅसिस मिळत नाही कारण इझिली अवेलेबल होत नाही, ते एक्साईजच्या अंडर येत असल्यामुळे बरेच रेस्ट्रिक्शन्स असतात. तर हे प्रोडक्ट तुम्हाला बेसिकली हे एक्साईजच्या अंडर येत नाही. ओके. कारण ह्याच्यामधली इन्स्टंट शुगर आपण काढून घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये इन्स्टंट शुगर नाहीये. ह्याच्यापासून कोणी दारू बनवू शकत नाही. या प्रोडक्टला तुम्ही गाई म्हशींमध्ये, पोल्ट्रीमध्ये किंवा इव्हन पिगरीमध्ये सुद्धा हे खूप चांगलं आहे कारण की ते पण सिंगल स्टमक अॅनिमल असतात. सो बेसिकली सगळ्या मॅमल्स मध्ये हे सगळ्या अगदी सगळ्या. आणि ह्याच्यामध्ये असलेले घटक असे युनिक असल्यामुळे त्याचा फायदाच होणार. बरोबर. म्हणजे ऑर्गॅनिकच आहे. ह्याच्यामधून जर का एकदम शॉर्ट आणि स्वीट मेसेज द्यायचा झाला की शेवटी इव्हेंच्युअली काय होतं की नॉलेज इज ॲट वन प्लेस आणि जी प्रॅक्टिकॅलिटी आहे, जे इकॉनॉमिक सायकल फार्मरचं आहे त्याला किती फायदा होऊ शकतो त्या दरम्यान, त्याच्याबद्दल काही अभ्यास झालाय का? झालाय ना. आता मी पोल्ट्रीमध्ये बघितलं ना तर रॉ मटेरियलची अवेबिलिटी म्हणजे कधी मका चांगला असतो, कधी मका चांगला नसतो, कधी मक्यामध्ये पाण्याचं प्रमाण म्हणजे मॉइश्चर जे म्हणतो आपण ते हायर लेवलला असतं. मग कधी कधी आमचे फार्मर काय करतात की त्याच्यात मग टॉक्सिन बाइंडर थोडंसं डबल करून टाकतात. मग त्यांना वाटतं त्याच्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. पण तुम्ही बनलेल्या टॉक्सिन्सला काही करू शकत नाही. जी बनणार असतील पुढे त्यांना तुम्ही थांबवू शकता. बरोबर आहे. मग जे बनलेले आहेत
त्याला डिटॉक्सिफिकेशन करायलाच लागणार, म्हणजे त्या लिव्हरवरती येणारं प्रेशर ते आहे, येणारच आहे. बरोबर आहे. मग हे जर आपलं टॉनिक बायोमेटा फ्लो जर गेलं तर ते पहिलं लिव्हरला सपोर्ट करतं. ओके. लिव्हरचं डिटॉक्सिफिकेशन हे बेसिक फंक्शन आहे. ते आणि ते ह्युमन्स मध्ये पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे ना. फल्विक ऍसिड आणि ह्युमिक ऍसिडचं जे महत्व आहे ते त्याच्यामध्ये खूप आहे. आणि त्याच्यामुळे बेनिफिट असा मिळतो की प्रतिकारशक्ती वाढायला मदत होते, पचनशक्ती चांगली होते. त्यामुळे आम्ही जे ऑब्झर्व केलं पोल्ट्रीमध्ये, तर आम्ही साधारण पोल्ट्रीमध्ये साधारण टनामध्ये 800 रुपयापासून ते 1000 रुपयापर्यंत या प्रोडक्टला वापरून सेव्हिंग करून दाखवू शकतो. ओके. म्हणजे इव्हेंच्युअली ते प्रॉफिटमध्येच कन्सिडर प्रॉफिटमध्ये कन्सिडर, कारण आता पोल्ट्रीमध्ये पण कॉस्ट टू कॉस्ट चालू आहे. बरोबर आहे. आणि जे पैसे वाचतील तेच ऍक्च्युली प्रॉफिट आहे. बरोबर आहे. मनी सेव्ड इज मनी सेव्ड इज मनी तसं. तर ह्याच्यामध्ये डस्ट बाइंडिंग प्रॉपर्टी आहे. हो. कारण प्रोसेसिंग लॉस हा एक अनदर इश्यू आहे. राईट. मका पण दळतो, सोया त्याच्यामध्ये बरंच डस्ट उडते, डस्ट उडते. आणि इव्हन पक्ष्यांना जेव्हा तुम्ही खायला देता, आम्ही हे बघितलं की लेअर फार्म्समध्ये किंवा ब्रीडर फार्म्समध्ये जेव्हा दिलं तर फीडमधनं जी डस्ट उडते ना ती उडणार नाही. बरोबर. आणि फार्मरला त्या मॅश फीडचं पेलेट करायचं असेल तर त्याची कॉस्ट पण वाढते. बरोबर. मॅश फीडला पेलेट सारखे रिझल्ट आम्ही आणून देतो. ओके. व्हेरी गुड. तर ह्या अख्ख्या प्रोसेसमधून हे तर प्रॉडक्ट रिलेटेड झालं, पण जेव्हा आपण नॉलेज प्लॅटफॉर्म क्रिएट करतोय, हा जो पॉडकास्टची जी सिरीज आहे ज्याच्यामध्ये आता अजून मोठे मोठे एक्सपर्ट्स अजून आपल्या पुढच्या सिरीजमध्ये येतील, तर हा विचार तुम्हाला का स्ट्राईक झाला? कारण प्रॉडक्ट आहे, तुम्ही यू आर थिंकिंग गुड अबाउट द फार्मर, एव्हरीथिंग इज ओके, पण इतके वर्ष तुम्ही फीड आणि न्यूट्रिशन आणि मेडिसिन्समध्ये असूनही तुम्हाला ही गरज का वाटली, की असं वाटतंय का की अजूनही देर इज अ लॉट ऑफ लॅक ऑफ नॉलेज अमंग फार्मर्स? आहे ना, बऱ्याच वेळा फार्मरांची चूक नसते, त्यांना येऊन सांगणारे 10 लोक असतात. ओके. एक जण नसतो. आता त्या 10 लोकांमधले खरे कोण, खोटे कोण, सच्चे कोण, म्हणजे तो बिचारा अनालिसिस करत बसेल का तो त्याच्या गाई म्हशींना किंवा पोल्ट्रीला सांभाळत बसेल? बरोबर. तर मी असं म्हणत नाही की प्रत्येक जण जाऊन रॉंगच इन्फॉर्मेशन देतो, पण शेवटी त्या फार्मरला ते कळलंय की नाही, बरोबर, आणि वेदर ही इज इम्प्लिमेंटिंग प्रॉपरली, ह्या गोष्टी पण आपल्याला क्रॉस व्हेरीफाय करणं खूप जरुरी आहे. बरोबर आहे. आणि तिथे जर का फार्मर स्वतःलाच नॉलेज आलं तर तो स्वतःच इव्हॅल्युएट करू शकेल की कोण बरोबर बोलतंय आणि कोण चुकीचं बोलतंय. म्हणजे त्याला प्रॉपरली गाईड करणं महत्वाचं आहे. राईट. आणि ट्रायल त्यांनी घेतल्यानंतर कसं दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होतं. हो. कारण तो मला एकदा बोलवेल, ओळख आहे म्हणून, इतक्या वर्षांपासूनची ओळख आहे म्हणून एकदा बोलवेल, पण त्याला जर रिझल्ट नाही मिळाला तर तो मला परत एंटरटेन नाही करणार. तर मला आजपर्यंत मी ज्या फार्म्समध्ये हे बायोमेटा फ्लो दिले तिथे रिपीटेडली ऑर्डर यायला चालू झाली. बरोबर आहे. मग दॅट इज अ टेस्टिमनी की प्रॉडक्ट इज डुइंग गुड जॉब. आणि ॲग्रीमेंट माझं आता फेब्रुवारीमध्ये झालं. आता जी VIV एशिया होती ना बँकॉकला, त्या पोल्ट्री एक्सपोमध्ये त्यांनी माझं कॅटलसाठी, पोल्ट्रीसाठी, पिगरीसाठी, इव्हन हॉर्सेससाठी त्यांनी मला सांगितलं की यू कॅन गिव्ह दिस. बरोबर आहे. पिगरी आणि तुमचं ॲक्वामध्ये देऊ शकता तुम्ही. राईट. तर त्याचा ॲग्रीमेंट झाल्यामुळे मी आज ते मनावर ठरवलं की हे प्रत्येक स्पिसीजला ह्याचा कसा फायदा होईल. बरोबर. आता म्हणजे आपण जसे आपल्या या इंटरव्ह्यूच्या शेवटपर्यंत चाललोय, तर तुम्हाला जर का आज फार्मरला एक मेसेज द्यायचा झाला की, कारण तुम्ही तर फ्रंट लाईनला मार्केट बघितलेलं आहे, प्रत्येकाचे पेन पॉईंट तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत, तर एक किंवा असे 2 किंवा 3 किंवा 5 पण अशा काही टिप्स किंवा एक संदेश, असा एक मेसेज तुम्हाला द्यावा असं वाटतो का फार्मर्सना? हा, मला वाटतं की वेगवेगळे प्रोडक्ट आपण वापरतच असतो. वेगवेगळ्या प्रोडक्टपेक्षा एक असा प्रोडक्ट की ज्याच्यामध्ये तुमचे कॉस्ट सेव्हिंग होईल, कारण प्रत्येक एक पैसा वाचवून ज्याच्यातनं आपल्याला चांगली प्रोडक्टिव्हिटी पण काढायची, फायदा पण मिळवायचा आहे, तर त्या रेसमध्ये जर राहायचं असेल, कारण कॉम्पिटिशन ही दिवसेंदिवस वाढतच जाणार आणि ती वाढली म्हणून आपण घाबरून जायचं कारण नाही आहे. आपल्याकडे अशा प्रकारचे प्रोडक्ट आहेत की ते तुमच्या प्रोडक्टिव्हिटीला, जनावराच्या प्रतिकारशक्तीला इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतील. आणि माझं असंच म्हणणं आहे की त्यांचं जे डिवॉर्मिंग प्रोग्राम्स असतात, डिबिकिंगचा प्रोग्राम असतो, वॅक्सिनेशन शेड्यूल असतं, हे रिगरियसली त्यांनी फॉलो करावं. हायजीन व्यवस्थित मेंटेन ठेवावं. आणि जो शेण आहे किंवा पोल्ट्रीचं आमचं मॅन्युअर आहे, तर त्याला डिकॉम्पोस्ट करून विकायचा प्रयत्न करावा, कारण ते डिकॉम्पोस्ट झालं तर त्याला 2 पैसे जास्त मिळतील. बरोबर आहे. म्हणजे आता फार्मर आमचे खुश आहेत, ते म्हणतात 3,500 रुपये ट्रॉली जाते आमची, 5,000 रुपये ट्रॉली जाते, पण तिला जर डिकॉम्पोस्ट केलं आणि ते कुजवलं
तर शेतकरी जे ॲग्रिकल्चरमध्ये वापरतात त्यांना पण त्याचं नुकसान नाही होणार. हां, नाहीतर ह्याच्यामध्ये EC जो नावाचा प्रकार असतो, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, ओके. ती वाढल्यामुळे मग शेतकरी लगेच वापरत नाही. मग 6 महिने ते ठेवतो लिटर, ओके. हां, मग परत मग नॅचरली कुजवतो. बरोबर आहे, बरोबर. तर टाइम बेस्ट आहे ना. हां, तर आपण हे जर 45 दिवसात करू शकलो डिकॉम्पोज, तर माशांचा प्रॉब्लेम कंट्रोल झाला. बरोबर आहे. कारण माशा शेवटी तुमचे डिसीज ट्रान्समिशन करणाऱ्या त्याच आहेत. राईट. मग ते कंट्रोल करता येईल का? तर मला असं फार्मरांना वाटतं की नवीन नवीन ज्या टेक्नॉलॉजीज येतात त्या ॲटलिस्ट तुम्ही ऐकून घ्या. वापरायची पुढची स्टेप आहे. बरोबर आहे. समजून पण पहिलं समजून घ्या आणि पटलं तर आपण शेक हँड करायला काहीच हरकत नाही. हो हो, एनी टाईम. आणि मी आपला नंबर या पॉडकास्टच्या स्क्रीनवरती बॉटमला हे करतोय. मी ज्या फार्मर्सना क्युरिओसिटी आहे टू नो मोर अबाउट दिस प्रॉडक्ट, ते लोक डायरेक्ट कॉल करून मग टेक्निकल स्पेसिफिकेशन्समध्ये किंवा ट्रायल्स किंवा त्या बाबतीत डिस्कशन करू शकतात आणि ते मॅनेज करू शकतो तिथे. नाही, आणि आपण मराठीत हा घ्यायचं कारण असते की पहिलं मी जिथे जन्मलो महाराष्ट्रामध्ये, तर मी पण काही देणं लागतो ना. माझं आता तुम्ही जसं म्हणालात की फार्मरच्या माशा कमी झाल्या तर ऑटोमॅटिक गावातली आजारपणं पण कमी होती. बरोबर आहे, ते पण आहे. काही ठिकाणी गावातनं विरोध असतो त्या पोल्ट्री फार्मला, कारण ते त्या माशा येऊन त्या गावात सगळं हे करतात. त्या लोकांसाठी पण अशा गोष्टी सगळ्यांसाठी होऊ शकतं. बरोबर आहे. तर आपण आता इथे विराम घेऊ आणि परत भेटू पुढच्या सिरीजमध्ये, पुढच्या एपिसोड्समध्ये, नॉलेज स्प्रिंगमध्ये. आणि ह्याच पद्धतीने आमचा हा प्रोग्राम चालू राहील आणि फार्मर्सना जितकं एज्युकेट करता येईल तेवढं आम्ही करू. आणि बायोमेटाफ्लोच्या बाबतीत तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर स्क्रीनवरती नंबर आहे, त्यातला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नमस्कार.